नमस्कार, मी प्राध्यापक ज्ञानदेव अप्पासाहेब गायकवाड, श्रीगोंदा. मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे. गाव या ठिकाणी मी काही 10-12 वर्षापूर्वी क्षेत्र घेतलं होतं. त्या सुरुवातीला ऊसाचं उत्पादन घेतलं होतं मी अगोदर, पण अतिशय 40-45 पुढं मला काही ॲव्हरेज मिळालं नाही. मी माझे मित्र सचिन सुटे यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. ऑर्गॅनिक खतं कशी वापरायची यात एक साकल्यानं त्यांच्याशी चर्चा केली. माझे गावाला एक मत त्यांचा अनुभव विचारात घेतला. एक बँकेतले साहेब होते, त्यांच्या अनुषंगाने मी थेटे सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि मग मला थेटे सरांनी येऊन प्रत्यक्ष साईटवर मार्गदर्शन केलं. तिथे त्यावेळेस मला ऊसाकरता सॉईल गेन, फॉस गेन आणि सिलिगेन, ट्राय गेन ही औषधे मी ऑर्गॅनिक औषधं वापरली. त्याच्यामुळे मला अतिशय सुंदर असा रिझल्ट मिळालेला आहे. तेव्हा मी बाकीच्यांनाही सांगू शकेन. माझ्या होती लोक मला विचारतात की तुम्ही कोणती खतं वगैरे वापरली, तर मी ही ऑर्गॅनिक खतं वापरली. मी कोणतंही केमिकल किंवा कोणतं खतं वापरलेलं नाही आहे. त्याचे मला रिझल्ट मिळत आहेत. मी अतिशय त्याबरोबर समाधानी आहे. किती दिवसाचा प्लॉट आहे सर आता हा प्लॉट 9 महिन्याचा आहे. नोव्हेंबरच्या एंडिंगला हे ऊस लावलेलं आहे मी आणि आता मी ऑगस्टमध्ये बोलतो आपल्याशी. किती क्षेत्र आहे पूर्ण? 2 एकर क्षेत्र आहे ऊसाचं. बरं. ह्याच्यापूर्वी काय ऊस वगैरे केलं सर? याच्यापूर्वी एक 10-5-6 वर्षापूर्वी ऊस केला होता. मला 40-45 पुढं तरी ॲव्हरेज मिळालं नाही. बरं. आता अपेक्षा मला अशी आहे की अगदी थेटे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी ते 100 म्हणतात, मी म्हणतो त्याच्या मला घेतलं ते दुप्पट जरी मिळालं तर मी समाधानी आहे त्यामध्ये. तर सर आजच्या ऊसाची क्वालिटी बघून तुम्हाला काय वाटतंय सर? मला असं वाटतं निश्चितच की ते सांगतात त्याप्रमाणे निश्चितच त्याचे रिझल्ट मिळणार आहेत. जवळपास मी घेतलेले 40-45 ॲव्हरेज आणि आता दिसणारं ॲव्हरेज यामध्ये दुपटीचा फरक तर निश्चित मला दिसेल. आज साधारण सर किती कांड्यावरती ऊस आहे? आज हा 19 कांड्यावर ऊस आहे. मोजा सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16वी प्रोसेसमध्ये 16-17 कांड्यावर तो ऊस आहे. आणि सर आपण तुमच्या पाठीमागं बघतोय सर, एकदम हिरवा गार ऊस आहे आणि कुठंही तांबेरा वगैरे नाहीये किंवा लोकरी मावा वगैरे रोगराईचा प्रादुर्भाव काहीच नाहीये. तर काय सांगाल सर याच्या बाबतीत? त्याच्यामध्ये मला वाटतं ह्या सगळ्या ऑर्गॅनिक खताचाच हा रिझल्ट असला पाहिजे. त्या बाकीचे काही प्लॉट पाहतो त्याच्यात तुरं उगवलेले आहेत, काही पिवळे ऊस पडलेले आहेत. तर हा कोणताही परिणाम माझ्या या ऊसावर असलेला मला दिसत नाही आहे. तुमच्या ऊसाच्या बरोबर ज्या इतरांच्या लागवडी झाल्यात त्यांची काय परिस्थिती सर? त्यांची परिस्थिती म्हणजे त्यांचा ऊसही असं हिरवागार दिसत नाही कांद्याच्या पातीसारखा. आणि दुसरी गोष्ट कुठेकडे ते तुरे वगैरे निघाले दिसतात, काही पाणी पिवळी पडलेली दिसतात. तो कसलाही परिणाम इथे मला दिसत नाही आहे. वाढ चांगल्या प्रकारे झाली सर तुमच्या ऊसाची. उन्हाचं टेम्परेचर किती होतं सर? भरपूर टेम्परेचर होतं. 40-41 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं. त्यावेळेस मला जरा चिंता वाटायला लागली होती, पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. बरं. एवढं उन्हाचं टेम्परेचर असून सुद्धा तुमच्या ऊसाची जाडी हो आणि 2 कांड्यातलं जे अंतर आहे ते एकदम बेस्ट पडलेलं आहे. पेऱ्यातलं अंतर बेस्ट पडलेलं आहे. सर तुम्ही जी भाग्यलक्ष्मीची खतं वापरताय त्याच्याबद्दल काय सांगाल सर? मी अतिशय समाधानी आहे आणि हीच खतं मी माझ्या मित्रांना सुद्धा वापरण्याचा सल्ला निश्चित देणार आहे. आपण ही खतं कुठून वापरली होती? मला माझे मित्र सचिन थेटे आहेत, ते मला या ठिकाणी गावी घरपोच देतात. बरं बरं. सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सर. मी सचिन थिटे, मुक्काम पोस्ट गारगाव, तालुका श्रीगोंदा. मोबाईल नंबर माझा 7066 65 98 86. आता जो ऊसाचा प्लॉट आहे सर, आपण ह्या प्लॉटसाठी कोणकोणती खतं वापरायला दिली ती सर? ॲक्च्युली मी बाळबांनीला सरांना सॉईल गेन 10 बॅगा, फॉसगेनच्या 3 बॅगा, ट्रायगेनच्या 3 बॅगा, सिलिगेनच्या 3 बॅगा आणि पोटॅगेनच्या 3 बॅगा. बरं. अशा टोटल सरांना मी त्या 12 आणि ह्या 10 22 बॅगा दिल्या त्या 2 एकरासाठी. बरं बाळबांनीला दिल्या त्या. बरं. आपला काय अनुभव आहे सर? यांना आपलं भाग्यलक्ष्मीची उत्पादने वापरलीत यांनी आणि इतर शेतकरी वापरत नाहीत, तर तुमच्या अनुभवातून काय वाटतंय तुम्हाला? ॲक्च्युली आता जर पाहिलं आपण पाहू शकतो, ऊसाची जाडी जर पाहिली तर अक्षरशः बांबूसारखी जाडी आणि दोन्ही पेऱ्यामधलं अंतरसुद्धा एक 8 ते 9 इंचाचं आहे. म्हणजे कुठेही असं वाटत नाही की बा आताचं चित्र पाहून की बा ऊसाचा जो पोत आहे एकरी 100 टनाचा आम्ही टार्गेट घेऊन चाललेलो आहोत. आणि प्रथमतः ऊस एकदम एकशिवडी झालता. म्हणजे ऊसाला फुटवे अजिबात नव्हते. आता प्रचंड फुटवे येतं. जर आपण पाहिलं तर एका झुपक्यामध्ये 10-10, 12-12 ऊस आहेत. एकदम समाधानकारक असा रिझल्ट आहे.
आणि इतर शेतकऱ्यांनी देखील काही भागाला यूज करून नक्कीच पाण्यास काही हरकत नाही. तुमचं 2 एकर क्षेत्र असेल तर 1 एकराला यूज करू शकता. ओके.